श्री स्वामी समर्थ. कसे काय आहात मंडळी? चला तर मग पूर्वया का आपल्या जिभेचे लाड, जिभेची तृप्ती, मनाला शांती. तर आजचा आपला पदार्थ आहे राजमा. राजमा हा मोस्टली नॉर्थ वेस्टर्न साईडला जास्त प्रमाणात बनवला जातो, म्हणजे पंजाब या भागामध्ये. तर इथे मी अर्धा कप राजमा घेतलेला आहे. याला आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊ व रात्रभर भिजत ठेवू. राजमा स्टोअर करण्यासाठी जर काही केमिकल्स वापरले असतील किंवा पॉलिश करण्यासाठी जर वापरले असतील तर हे आपण स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे ते निघून जातील. त्यामुळे आपण ह्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ व एक झाकण ठेवून आपण ह्याला रात्रभर भिजत ठेवू. तुम्ही पाहू शकता इथे राजमा रात्रभर भिजत ठेवल्यामुळे छान फुललेले आहेत. तर ह्याला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालून ह्याला आपण कुकरमधून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. जास्त वेळ भिजत ठेवल्यामुळे 2 ते 3 शिट्ट्यामध्येच राजमा छान शिजतात. तर इथे मी घेत आहे फोडणीसाठी काही खडे मसाले. इथे मी घेतली आहे मसाला वेलची, 2 लवंग, 1 साधी वेलची व 1 दालचिनीचा तुकडा. त्याचबरोबर मसाल्यासाठी अद्रकचे तुकडे व काही लसणाच्या पाकळ्या. आता आपण 2 कांदे घेतलेले आहेत, ते आपण एक बारीक चिरून घेऊया. हे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. तुम्हाला फोडणीसाठी स्लाइसमध्ये हवे असतील तर तुम्ही स्लाइसमध्ये कट करून सुद्धा फोडणीसाठी वापरू शकता. पण कांदे बारीक चिरल्यामुळे पटकन भाजले जातात, त्यामुळे मला बारीक चिरून मी घेत आहे. त्याचबरोबर आपण घेऊया 2 टोमॅटो. इथे मी मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तेही आपण रफली चॉप करून घेऊ, कारण आपण याची पेस्ट करणार आहोत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चॉप केलेले टोमॅटो, त्याचबरोबर अद्रक, लसूण व 1 हिरवी मिरची घालून त्याची छान पेस्ट करून घेऊया. अशी पेस्ट केल्यामुळे आपल्या भाजीला एक दाटसरपणा येतो. गॅसवर एका भांड्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे. तेल गरम होताच त्यामध्ये घालू आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे व आपण घेतलेले खडे मसाले. 1 मिनिटभर छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालू आपण बारीक चिरलेला कांदा व कांदा छान सोनेरी रंग होईपर्यंत आपण भाजून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता आपले राजमा मस्त शिजलेले आहेत. बोटांनी तोडताच ते पटकन मऊ लागतात. त्याचबरोबर आपले कांदाही भाजून झालेले आहे. त्यामध्ये आपण आता टोमॅटोची प्युरी केलेली घालूया व छान परतून घेऊ. 1-2 मिनिटं प्युरी आपण मस्त परतून घेऊया. यामध्ये घालू आता आपण एक अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर 2 चमचे लाल तिखट. तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता. आता आपण घालू लाल काश्मीरी मिरची पावडर. यामुळे आपल्या भाजीला एक छान लालसर रंग येतो. हे 1 मिनिटभर परतून होताच त्यामध्ये आपण घालू 1 चमचा जिरेपूड, व त्याचबरोबर 1 चमचा धनिया पावडर. आता आपला मसाला दाटसर झालेला आहे. आपला मसाला खाली लागू नये म्हणून आपण त्यात एक थोडंसं गरम पाणी घालून घेऊ.
इथे गार पाणी वापरू नका तुम्ही, नाहीतर आपल्या भाजीला छान रंग येणार नाही. पाणी गरमच टाका. आता या मसाल्यामध्ये आपण शिजलेले राजमा घालून घेऊ व छान परतून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये घालू आपण चवीपुरतं मीठ. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर व कमेंट करा. तुम्हाला भाजी जर पातळ हवी असेल तर तुम्ही आणखीन यात गरम पाणी घालून वाढवू शकता. वरून मस्त कोथिंबीर घालून एक वाफ काढून घेऊ. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.